सर्व पत्रकार बंधूंना प्रथमतः नमस्कार। साताऱ्यामध्ये मंत्री उदय सामंत यांच्या नावाची चर्चा गेल्या वर्षापासून अधिकची होत चाललेली आहे। साताऱ्यामध्ये MIDC मध्ये फटाके वाजवण्यापासून वायसुरू रस्त्यापासून ते वायसुरू रस्त्याचा पैसा जिल्हा परिषद पंचायत समितीला येण्यापासून ते आता 2 नंबर धंद्यांच्या मध्ये या ठिकाणी उदय सामंत मंत्र्यांचं नाव या ठिकाणी राजरोषपणे घेतलं जात आहे। या ठिकाणी आज साताऱ्यामध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाल्याच्या प्रसंगी जिल्हा अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। साताऱ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अवैध धंदे सुरू आहे। चक्री व्यवसाय सुरू आहे। गांजा इथं राजरोषपणे विकला जातोय। पावडर या ठिकाणी राजरोषपणे विकली जात आहे। मटका इथं या ठिकाणी राजरोषपणे सुरू आहे आणि बेकायदेशीर धंदे अत्यंत वेगाने सुरू आहे। खरं सांगायचं जर म्हटलं तर विजय हाके नावाचा एक मुंबई पोलीस आहे। ह्या मुंबई पोलिसांना या बहादरानं या ठिकाणी धनगरवाडीमध्ये चक्री व्यवसाय सुरू केलेला आहे। मुंबईमध्ये एका कर्मचाऱ्याला मॅनेज करून त्याच्या पगारातले 15,000 रुपये त्याला दिले जातात आणि त्या ठिकाणी रजिस्टरला हजेरी लावली जाते आणि या ठिकाणी इथं येऊन तो राजरोषपणे असे अवैध धंदे करत आहेत। माझ्या वनवासवाडी विभागातील एक महानवर नावाचा तरुण मुलगा गेल्या वर्षी त्याचे पैसे या चक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे गेला आणि कर्जबाजारी झाला आणि या कर्जबाजाराला कंटाळून त्यानं गळफास लावून आत्महत्या केली। तशी पोलीस स्टेशनला पोलीस डायरीला नोंद सुद्धा आहे। आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी म्हणजे ड्रग्सच्या नावानं तर हा जिल्हा बदनाम होत चाललेलाच आहे। मग अशा ठिकाणी या जिल्ह्यामध्ये नेमकं चाललंय तरी काय आणि पोलीस प्रशासन करतंय तरी काय, या ठिकाणी असा आवाज आम्हाला ऐकायला मिळतंय की या संबंध जिल्ह्यामध्ये राजरोषपणे जे काही अवैध धंदे चालू आहेत त्या अवैध धंदे ह्या पोलिसांच्या कृपा आशीर्वादाने चालू आहेत। त्यांचे हात ओले या ठिकाणी हे अवैध धंदेवाले करत आहेत आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी हे धंदे राजरोषपणे सुरू आहेत। म्हणजे काही महिन्यापूर्वी काही वर्षापूर्वी तुम्ही जर बघितलं तर हा सातारा जिल्हा अत्यंत शांत शिस्तप्रिय आणि इथं कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे चालत नव्हते। त्या पद्धतीचे पोलीस अधिकारी कडक कारवाई जिथं धंदे चालू आहेत तिथं कडक कारवाई करत होते। पण आता या ठिकाणी पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत, कारण ह्यांचे प्रत्येक महिन्याला हात ओले होत असतात। अशा पद्धतीचे हप्ते या ठिकाणी पोलिसांना राजरोषपणे चालू असल्यामुळं या ठिकाणी या सातारा जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट झालेला आहे। या ठिकाणी एका तरुणाला आपले प्राण गमवावे लागतात। या ठिकाणी मुंबई पोलीस इथं येऊन राजरोषपणे धंदे करतो, अरे चाललंय काय? मग अशा पद्धतीने हे धंदे जर येत्या 15 दिवसात जर बंद नाही झाले आणि पोलिसांनी यांच्यावर कडक कारवाई जर नाही केली तर रयत राज संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडलं जाईल, असाच या ठिकाणी इशारा मी देत आहे। थांबतो। धन्यवाद। अनेक वेळा मोठमोठ्या कारवाया झाल्या सातारा जिल्ह्यात तर अशा 2-3 कारवाया मोठ्या आता चालूमध्ये 1-2 महिन्यात बघायला मिळाल्या। त्याबद्दल मग तुमचं काय म्हणणं? नाही, मुळात जसं मी सांगितलं की पोलीस सतत या ठिकाणी पैसे घेऊन मॅनेज होत आहेत। म्हणजे आता मी ह्या संबंध जिल्ह्यातलं आमच्या काही कार्यकर्त्यांनी स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे। कुठला पोलीस पैसे घेऊन जातो, LCBचे पैसे कोण घेऊन जातं, शहरचे पैसे कोण घेऊन जातं, स्थानिक पोलीस स्टेशनचे पैसे कोण घेऊन जातं, त्या पोलिसाच्या नावासकट या ठिकाणी कार्यकर्त्यांनी स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे आणि हे केलेलं स्टिंग ऑपरेशन वेळ पडल्यानंतर मी ओपन करणार आहे असे या ठिकाणी जाहीर करतो। मटक्याचे धंदे राजरोषपणे दिसतात साताऱ्यात चालू, त्याबद्दल आणि काय कारवाई काय? मटक्याच्या धंद्याचं समूळ नष्ट झालं पाहिजे। आता मी आंदोलन केलं, आता मी पत्र दिलं तर काय करणार? हे 2 दिवसात हे कारवाई करणार, मटक्याचे धंदे तात्पुरते बंद करणार आणि परत एक 4-5 दिवसाचा कालावधी निघून गेला की पुन्हा हप्ते वाढ करून घेणार आणि परत मटक्याचे धंदे सुरू करणार। अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी पोलीस स्टेशन करतंय। हे थांबलं पाहिजे, ह्याच्यासाठीच हे निवेदन आहे। पुढची भूमिका काय राहील? नाही बंद झालं नाही, पुढची भूमिका आमची अशी झाली, बघा आम्ही जे काय असेल ते कायदेशीर मार्गानेच करणार आहोत। पण इथं या ठिकाणी कायदेशीर मार्गाने आम्ही आंदोलन करत असताना जर पोलिसांना या पद्धतीची जाग येत नसेल तर हातात दांडूक घेऊन आम्ही या ठिकाणी या संबंध धंदेवाईकांना आम्ही स्वतः उभं राहून तिथं धंदे बंद करणार आहोत।